सुशांत ठाकूर कदर कोपरा गावचे सुशांतजी ठाकूर यांना विनंती असेल आमचे पप्पू पाटील यांच्या वतीने आपण मंचावर द्या आपलं स्वागत. आणि घोटचे ते जावई देखील आहेत. ऑन साइडला फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, वन बाउन्स ओव्हर द लाईन, वेलकम बाउंड्री. विकास शाह अगेन चौकार. पहिला 4 धावा आल्या. आणखीन एकदा याही बेल आपण पहिला बिगिट करायचा फटका थोडासा खराब होता, पण पहिला फसला असं म्हणायला हरकत नाही, कारण डीपमधून फिल्डर धावत आला होता चेंडू खाली जवळ पोहोचला होता, परंतु झेल कॅरी करता आले नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना कोपरा संघाला 6 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहू शकाल. 4 षटकांचा सामना, दोन्ही इनिंग तितक्याच महत्त्वाच्या असतील. रात्री मागच्या सामन्यामध्ये विकास सामनावीर राहिला होता, त्याने अष्टपैलू कामगिरी साकारली होती. 4 विकेट प्लस धावाही त्याच्या नावावरती आपण पाहिल्या होत्या. आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र हल्ला बोल करत असताना रोहित कोळी हा खेळाडू. या बॉलला फुल टॉस अलॉंग द कार्पेट, ऑन साइडला बॉल टर्न केलाय. ऑन ड्राईव्ह आपण पाहू शकाल त्या ठिकाणी अर्ले फिल्डिंग. 1 रन या चेंडूवरती आली. शिरवली संघाने मात्र आज इम्प्रेस केलं आजच्या रात्रीमध्ये. मलंगड विभागातील हा संघ आहे. सलग 2 सामने जिंकत हा संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचला आहे. आणि यानंतर आणखीन एक संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि त्यातून एक संघ विजेता टॉप 5 मध्ये पोहोचेल. इनसाइड आउट गॅपमध्ये फटका आहे त्या ठिकाणी. मागे लॉंग ऑफचा फिल्डर सरकला आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॉलला उचलला, फेकलाय. मागच्या मॅचमध्ये आय थिंक सचिन पवार 0वरती बाद झाला होता. आणि इथे आपण पाहता स्पर्धेमध्ये त्याने पहिल्यांदा अकाउंट ओपन केलं. आपले 2 धावा त्याच्या अकाउंटमध्ये ॲड होतील. जिनीत ठरला होता मागच्या सामन्यामध्ये हिरो. त्याने चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने साकारली होती. मागच्या सामन्यामध्ये ओलप संघाच्या अगेन्स्ट केलेली कामगिरी आपण पाहिली. आजच्या रात्रीमधला हायस्ट धावांचा टोटल हा कोपरा संघाच्या नावावरती राहिला होता 67. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर या टीमची चांगली आहे. विकास पाटील याही वेळेला ऑन साइडला लेन बॉल होता, थोडासा बॅटच्या वरती चढला बॉल स्टिकर एंडला. प्रॉपर कनेक्शन करता आलं नाही. थ्रो येईल तद्वर सेकंडचा कॉल. सुजय होते त्या ठिकाणी डीपमध्ये, त्यांचा थ्रो येईल. त्याच वेळेला आपण पाहता 2 धावा आल्या. थोडीशी मिस्टेक, हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजाने. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र दुहेरी रनचा प्रयत्न झाला. यश देखील मिळालं या ठिकाणी. दोन्ही फलंदाजांना 2 धावा आल्या कोपरा टीमसाठी. आणखीन एकदा ऑन साइड मध्ये हा फटका, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, शेवट गोड करणारा इथे मात्र आलाय हा चौकार. सुरुवात चांगली, शेवट चांगला. पहिला बॉल चौकार, शेवटचा बॉल चौकार. आणि एकूण धावा आपण जर पहिल्या कोपरा संघासाठी आल्या 15 बिनबाद. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये ही सरासरी कायम राहिली तर 55 ते 60च्या आसपास पोहोचेल. विजय मात्रे अनुभवी खेळाडू आहेत. विजय मात्रे यावेळेस आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये आलेत. या संघातील एक अनुभवी खेळाडू. समोर रोहित कोळी. दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं 3-3 बॉल फेस केले दोन्ही खेळाडूंनी. रोहितने 7 धावा केल्या एका बाजूने, सचिनने 8 धावांचं योगदान. टोटल 15 धावा. एक्स्ट्रा रन मात्र खर्च केलेले नाही आहे विकासने. हे वैशिष्ट्य राहिलं मागच्या षटकामध्ये. विजय मात्रेचं षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. यावेळेला फुल टॉस नटरंग स्टाईलने फक्त दिशा दिली. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल चालला फाईन लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार. 4 चौकार.
वेगवान आपण पाहिला लोअर फुलटॉस बॉल पायावरती टाकला, त्याला दिशा दिली. रोहित कोहलीने चौकाराने मात्र स्वागत केलं विजय म्हात्रे यांचं. याही वेळेला आपण पहिला फुल लेंथ डिलिव्हरी, सुजयचं जजमेंट चुकला आणि त्यानंतर लगातारचा दुसरा चौकार आला. घाई झाली, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत पोहोचले नाही आहे. त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी पाठमोऱ्या पद्धतीने बॉलला अडवण्याचा प्रयत्न होता. 4 धावांमध्ये मिळतील रोहित या फलंदाजाला. बॅटिंग ऑर्डर प्रचंड मजबूत आहे या संघाची. धुव्वाधार फलंदाजी केली आतापर्यंत रोहितने. इथेही आपण पहिला हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सेबल क्रिकेट, पहिले 2 मोठे फटके, त्यानंतर सिंगल घेत असताना एंड बदलला रोहित कोहलीने, कारण त्यांना माहिती होतं हा बॉल थोडा खाली राहिला आहे, त्याच्यामध्ये मोठा प्रहार खेळणं सोपं नव्हतं. आणि अशा वेळेला आपण पहिला डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल घेणं तेही तितकंच महत्त्वाचं होतं. सिंगल घेतली ब्लॉकरमधला बॉल. स्ट्राईक एंडला सचिन पवार. पाडसी अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका खेळायचा होता, सुरुवातीलाच मन बनवलं होतं. आपण पहिल्या खेळाडूने स्टेप आउट झाले, त्यानंतर झाडू शॉट झाला म्हणता येईल. पाडोस्टिपचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी फारसा इम्पॅक्ट या फटक्यामध्ये आलेला नाही आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. या बॉलला पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रत्येक चेंडू हा बुंधामध्ये टाकला, अक्षरशः यॉर्कर टाकला आहे. पहिला बॉल यॉर्कर टाकत असताना फुलटॉस आला पायावरती, त्याला दिशा दिली. त्यानंतर सेकंड बॉल तोही यॉर्कर होता, मिड विकेटला खराब फिल्डिंग झाली, त्याच्यावरती चौकार आला. तिसरा बॉल तोही यॉर्कर, दिशा दिली, सिंगल मिळाली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा यॉर्कर, त्याला पार्टनरशिप करत असताना मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. तदनंतर आणखीन एक सिंगल या बॉलवरती आली. कमबॅक केला होता विजय म्हात्रे या गोलंदाजाने. आणखीन एकदा शॉर्ट फाईन एकला, लाजबाब एफर्ट्स. फिल्डरचं कौतुक करायला लागलं. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, अंडर 14चा असेल आय थिंक, आणि त्याने काय फिल्डिंग केले, किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर धावा आल्या धाव फलकावरती तब्बल 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डात आपण पाहताय 26 रन ऑन स्कोर कार्ड. डीजे प्लीज. धावा धाव फलकावर त्याला बिनबाद पार्टनरशिप. बघा ही जमेची बाजू आहे. पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाली 26 धावांची. लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे. राकेश पणीकर या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आले. राकेश पणीकर हा खेळाडू या षटकामध्ये. समोर रोहित कोहली, सलामीवीर, ओपनिंग ब्लास्टर, अजूनही मैदानामध्ये उभा आहे. टार्गेट बनवायचं आहे. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना कोपरा संघाला तर एका बाजूने कमीत कमी धावसंख्येत रोखायचं आहे. देवीचा पाडा टीमच्या गोलंदाजानं यावेळेला उंची घेतली आहे, अंतर कमी कापलं. फिल्डर डाऊन द बॉल, सुजय आला त्या ठिकाणी. बघा झेल सुटला आणि त्या ठिकाणी आज नेमकं घडतंय काय. सुजयकडून मात्र चुकांच्या अपेक्षा नाही आहेत, त्याच्याकडून मात्र ही चूक घडली. वारंवार आपण पाहता या खेळाडूकडून चुका झाल्या. या टीमचा प्रमुख खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, त्याच्याकडून मात्र जीवनदान रोहितला मिळालं. 2 धावा आल्या, जज केला होता ऑलरेडी, परंतु त्यानंतर 2 हातांच्या मधून बॉल खाली पडला. 2 धावा इथे आल्या या बॉलवरती. कोपरा टीमला इथे थोडा मागे घेतला, बॉलला लेंथ कमी केली. हे चांगलं व्हेरिएशन राकेश पणीकरचं. त्याने पहिला बॉल फुल लेंथ डिलिव्हरी, त्यानंतर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ टाकला, गतीने मात्र बीट केलं. इन कटर बॉल आतमध्ये आणला, ज्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. रोहितच्या अगेन्स्ट 2 खेळाडू चर्चा करतील एकमेकांशी, कशा पद्धतीने राकेशवरती टार्गेट केलं जाईल, राकेशच्या अगेन्स्टमध्ये धावा जमवता येतील, हा प्रयत्न मात्र करण्याचा धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. इथेही आपण पाहिला मिस टायमिंग, कटरचा वापर केला राकेश पणीकरने. धीम्या गतीची खरं तर गोलंदाजी होती, परंतु त्या ठिकाणी व्हेरिएशन चांगलं होतं. त्या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलं रोहित कोहलीला, खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी रोहित राकेश पणीकरला आणि देवीच्या पाडा संघाला पहिला विकेट मिळाला या इनिंगमध्ये रोहितच्या स्वरूपात.
यश कोळी. तर आता टॉप ऑर्डरमध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये आय थिंक जिनीत पवार हा लवकर आला होता टॉप ऑर्डरला, अक्षय त्याच्यानंतर आला. पण इथे यश कोळी डाव्या हाताचा खेळाडू, त्याला मात्र टॉप ऑर्डरसाठी प्रमोट केलं. एक वेगळी स्ट्रॅटर्जी राहील कोपरा संघाची. यावेळेला हा पाम जॅक केला बघा. रोहितने बॉलरची स्ट्रेंथ ओळखली, कारण वारंवार आपण जर पाहिला बॉल्स तो स्विंग करतो, बाहेर काढतो आणि त्याच्यासमोर लेफ्टी बॉलरला बॅटरला वापरला आणि विथ द टर्न हा फटका पुलचा स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. प्लेन बॉलवरती मात्र चांगला समाचार घेतला, खरा बॉलचा षटकार पाहायला मिळाला त्या ठिकाणी यशच्या माध्यमातून. आणखीन एकदा बॅकफूट पंच, पॅरलल स्ट्रोक सरळ त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये. मिडविकेट क्षेत्राकडे हा फटका काऊ काढून रिझन आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध विजय मात्र यांच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालला यश कोळी हा खेळाडू. 2 बॉल फेस केले, 6 धाबा केला यशने आपल्या संघासाठी. फलकावरती खेळाडू बाद झाले त्या ठिकाणी 2. स्वर्गीय शीतल इलेवन कोपरा या संघाला आपण मैदानामध्ये पाहताय. त्याच्या बरोबरीने आई गावदेवी देवीचा पाडा, हे 2 संघ या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये असतील. चांगलं बॅटल तुम्ही इथे पाहता. खारघर बिल्डमधला स्वर्गीय शीतल इलेवन कोपरा संघ, तर एका बाजूने MIDC आपला तळोजा MIDC आपल्या जवळचा हा संघ देवीचा पाडा, गावदेवी देवीचा पाडा. या 2 संघांमध्ये ही लढत. नवीन खेळाडू अक्षय पाटील, ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला मागे, तो 4थ्या क्रमांकावरती आलाय. ज्यावेळेला शफल झाले होते, ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिला पॅड लाईनचा बॉल, ज्या ठिकाणी लेग बाईट्सच्या स्वरूपात सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्वर्गीय शीतल इलेवन कोपरा संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद, 35 धाबा. फलकावरती 2 गडी बाद, 35. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक. बॉलिंग मार्कमध्ये भालचंद्र पाटील हा खेळाडूला या षटकामध्ये शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. चला घाई करा प्लीज, स्पीडअप. गावदेवी देवीचा पाडा संघाला सूचना असेल आयोजकांच्या वतीने, आपण थोडी घाई करा. अजून एक सामना पेंडिंग आहे. आज उद्घाटनी रात्र होती, पहिली रात्र होती. उद्या बरोबर वेळेवरती शेड्यूल चालू होईल या स्पर्धेचा. आणि उद्या देखील तुम्हाला उत्तम संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर पहिला चेंडू या षटकामध्ये उंची घेतली या फटक्याने. शॉट फायनलला फिल्डर आलाय, अगदी कमी बळाचा खेळाडू, परंतु गुणवत्ता त्याच्याकडे चांगली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक खेळाडू बाद झालाय. अजून एक धक्का बसेल अक्षयच्या स्वरूपात. बघा उद्या पहिला सामना असेल, 4 फेब्रुवारी उद्याची डेट आहे. पहिला सामना देसाई बी विपक्ष टेंबोडे, दुसरा सामना असेल नारिवली विपक्ष वहाल बी, तिसरा सामना असेल घेसर विपक्ष बावनजे श्री मलंग आणि चौथा सामना असेल बुर्दुल विपक्ष किरवली. या लढती तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. मला वाटतं यंदाच्या सीझनमध्ये बुर्दुल किरवली हे सामने आम्ही अनेक ठिकाणी पाहिले या 2 संघांमध्ये. आणि उद्या देखील ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर 6:30ला पहिला बॉल पडेल उद्याच्या रात्रीमध्ये. त्यामुळे सर्व संघ, खरं तर पहिले 2 संघ त्यांना आपण लवकर इन्व्हाइट करा, कारण आजकाल बरेच जण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात, मगच घर सोडतात, निघतात त्या ठिकाणी मैदानावरती येण्यासाठी. पहिला सामना सुरू झाला की बरोबर ॲक्युरेट प्रत्येक संघ तुम्हाला या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळेल. तर शेवटच्या षटकामध्ये भालचंद्र पाटीलला पहिला विकेट मिळाला. जिनीत पवार लेट आला मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये, जो मागच्या सामन्यामध्ये हिरो राहिला होता.
धावसंख्या 35 आणि खरं मागच्या इनिंगमध्ये 33 धावांची इनिंग साकारली होती. तो जिनीत स्ट्राईक एंडला सज्ज होताना. हाफ ट्रॅकर इथे मात्र धीम्या गतीचा बॉल होता. भरपूर अवधी होता फलंदाजाकडे पूल करण्यासाठी. बॉल मागे पाठवला त्या ठिकाणी लॉंग लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. षटकार आपण पाहिला जिनीतच्या बॅटमधून, ज्या ठिकाणी खराब चेंडू डिलिव्हर केला. खरं तर गोलंदाज भालचंद्रने. भरपूर अवधी होता फलंदाजाकडे शॉट सिलेक्शनसाठी. तुम्हाला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टाकायचे असेल तुम्हाला गतीने टाकावे लागतील, वेगाने टाकावे लागतील, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मार खावा लागेल. आज समाचार मात्र फलंदाजाकडून घेतला जाईल. इथे फुल टॉस आणि फटकाही चांगला आहे. फाईन लेगच्या रिझनमध्ये चाललाय बॉल. सीमा पार चौकार. अंपायर कॉल हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. 4 धावा आल्या या चेंडूवरती. खराब गोलंदाजी आपण पाहत आहे. मागच्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं, पण या षटकामध्ये आता पहिला बॉल विकेटनंतर मात्र लगेच 2 मोठे फटके जिनीतच्या बॅटमधून पाहिले आणि इट्स अ बीमर. 4+1 पंजा या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय शीतल इलेवन कोपरा टीमला धावांची गती आता वाढवली फलंदाजाने. नेक्स्ट बॉल फ्रीट. 46 रन. 46 धावा धावफलकावरती आहेत. आता अर्धशतक ओलांडेल आय थिंक कोपरा संघ. ज्या पद्धतीने जिनीत मैदानाकडे आला, लेट आला, पण तो थेट फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. चांगली भूमिका साकारली. फ्रीट बॉल. भालचंद्र अर्धा टाकावं लागेल या षटकामध्ये. 2च बॉलचा खेळ संपला आणि 46 धावा आहेत. अजून 4 बॉल पेंडिंग आहेत. देवीचा पाडा संघासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं या मॅचमध्ये. जिनीत पवार आणखीन एक जबरदस्त टायमिंग. मिड विकेटच्या बाहेर स्लॉग हिट करत असताना बॉलला पाठवलं सीमा पार. फ्रीड बॉल होती मात्र आलाय हा मोठा षटकार. फिफ्टी अप. 52 धावा स्कोर कार्डमध्ये. जिनीत एवढा मागे का आला हा प्रश्न आता निर्माण झाला असेल का तर कोपरा संघाच्या खेम्यामध्ये. या सुजित म्हात्रे स्वरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि ओमकार पाटील मुरबे यांच्याकडून अजून एक षटकार मारला तर 1000 लॉफ केल्या बॉलला उंची घेतली. अंतर कापेल का? आणि अंतर कापलंय पण तो एका टप्प्याने कापलं. त्यामुळे 4 धावा या फटक्यावरती मिळतील. त्या म्हणजे स्वर्गीय शीतल इलेवन कोपरा या टीमला. स्वरा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा कळंबोली नगरीचे युवा उद्योजक सुजय शेठ म्हात्रे आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक स्टायलिश खेळाडू सध्याच्या घडीचा मॅन इन फॉर्म ओमकार पाटील आणि आमचे मेंटॉर मुरबी संघाचे मॉन्टी पाटील यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. जिनीतने चांगली बॅटिंग केली. इथे फटका फसलाय. शॉर्ट फायनलला फिल्डर आलाय त्या ठिकाणी. या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं हा 3रा असेल त्या ठिकाणी डिप्लॉय करत या क्षेत्ररक्षकाने. त्याचंही कौतुक व्हायला हवं. खेळाडू बाद झालाय जिनीत पवार. बॅक टू द डगआउट. अब तक 56 धावा स्कोर कार्डमध्ये. टार्गेट सेट करणं आता शेवटचा बॉल पेंडिंग आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं 56 धावा आल्या. साहिल कोहली आला आणि खरं तर जिनीतने पूर्णपणे इम्पॅक्ट टाकला. 5 बॉल फेस केले. 20 धावा त्याने योगदान आपल्या संघाला दिलं. चांगली भूमिका तरी आपल्या संघासाठी साकारली. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले.
आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. 56 धाबा स्कोर कार्डमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. आता एक बॉल पेंडिंग आहे. शेवटचा निर्णायक चेंडू असेल. भालचंद्र पाटीलला मात्र जास्त धावा आपण खर्च करताना पाहिला. इथे रन नसणार आहे आणि पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 5 गडी बाद 56. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 57 बनवावं लागतील गावदेवी देवीचा पाडा टीमला. तर एका बाजूने स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाला 57 धावा रोखायच्या. चला लगेचच मैदान सोडा. देवीचा पाडा संघ आपण लाईनमध्ये बाहेर या. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या आणि विनंती राहील कोपरा संघाला स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाला आपली संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण मैदानाकडे दाखल व्हा. चला आपण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे सागर. यांचा आपण ग्राफिक्स स्क्रीनवरती पाहत आहे. 57 धाबांची गरज असेल. चला लवकरात लवकर विनंती राहील या ठिकाणी पहिली जोडी देवीचा पाडा संघ मैदानाकडे पाठवा. सलामीबीर खेळाडू ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाने मात्र कमालीची बॅटिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये जिनीतने 33 केला. याही वेळेला आपण पहिला 20 धावांचं योगदान दिलं. विकेटही त्याच्या नावावरती आहेत. जिनीत पवार तुफान फलंदाजी. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर आता देवीचा पाडा संघाच्या फलंदाजांना द्यावं लागेल गावदेवी देवीचा पाडा संघाला. चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर मैदानाकडे आपण पाठवा. पहिली रात्र या स्पर्धेची आजची. पहिल्या रात्रीमध्ये दमदार खेळ पाहिला. राकेश पणीकर आणि सुजय म्हात्रे 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. राकेश पणीकर थोडा फिटनेसमध्ये भर द्यावा लागेल या खेळाडूला. दमदार खेळाडू आहे या संघाचा. ओपनिंगला आल्यानंतर मात्र नेहमी आक्रमक स्ट्रोकसाठी हा खेळाडू जाणला जातो. तो क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं जितके तुम्ही फ्लेक्झिबल राहाल तितका तुमच्याकडून चांगला परफॉर्मन्स होईल. आणि फ्लेक्झिबल राहण्यासाठी तुम्हाला फिटनेसमध्ये देखील भर द्यावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या कोपरा संघ. स्वर्गीय शीतल 11 कोपरा या संघाला पण पाहता मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये त्यांच्या अपोजिट गावदेवी देवीचा पाडा. दुसरा सामना आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता आमचे समालोचक अगदी हक्केच्या अंतरावरती असणारे सिद्धी करवले गाव. त्या गावचे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नेहमी त्यांच्या खरंतर समालोचनाचा दबदबा राहिला ते आमचे मित्र योगेश मडवी. त्याच वेळेला महाराष्ट्रातील आमचे ताकदीचे निवेदक महागुरू आमचे MD गडगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. सूत्रसंचालक निवेदकाची भूमिका सोपं नाही आहे हे काम. पाहुण्यांचं स्वागत करणं शब्दरूपी स्वागत करणं तितकं सोपं नसतं. ते काम मात्र सातत्याने महागुरू या विभागामध्ये करत असतात. तर रोहित कोळी पहिल्या षटकासाठी आला समोर राकेश पणीकर. पहिला बॉल यॉर्क टाकायचा होता. लोअर फुल टॉस बॉल टर्न केला हलक्या हाताने बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे. वेगवान यॉर्कर आपण पहिला त्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला. राकेश पणीकरने सिंगल घेतली. स्ट्राईक एंडला आता सुजय आला. ज्या चुका फिल्डिंगमधून झाल्या त्या चुका तुम्हाला तर नक्की झाकायच्या असेल तर तुम्हाला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. कधी कधी असं म्हणतात फिल्डिंग बॉलिंग आणि बॅटिंग या 3 डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं.
तो एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्याकडून चुका घडल्या की दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये त्याची भर तुम्हाला काढावी लागते आणि तेच काम आता सुजयला इथे करावं लागेल. डाव्या हाताचा खेळाडू वाकडीच्या मैदानातही त्याला बाईक मिळाली होती. मालिकावीर राहिला होता तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स रोहित सज्ज होतोय. यावेळेला मिस टायमिंग ऑन साईडला धमाका करायचा पण जिनीत चूक करणार नाहीये. धावत आला मिडॉनवरून आणि त्याने झेल टिपला सुजयचा. पहिला खेळाडू बाजाला गावदेवी देवीचा पाडा संघ आपण पाहता 1 या धावसंख्येवरती. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी स्वर्गीय शीतल इलेव्हन कोपरा संघाला. रोहित कोळी या गोलंदाजाला खेळाडू बाजाला त्या ठिकाणी आपण पहिला सुजय म्हात्रे. आयोजक मात्र प्रचंड मेहनत या स्पर्धेला करत असताना खूप आकर्षक ट्रॉफीज तुम्ही मंचासमोर पाहताय. टू व्हीलर बाईक देखील लावण्यात आलेले. एक खेळाडू ज्याचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये बाईक त्याला मिळेल. चला घाई करा प्लीज. फिल्डिंग टीम स्पीडअप करा. पण न्यू बॅटर विजय म्हात्रे स्ट्राईक एंडवरती सज्ज होत असताना यावेळेला फक्त दिशा दिली आहे. पूल करत असताना बॉलला गोल केलं त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चालला दणदणीत खणखणीत चौकार. बघा अकूट टप्प्याचा बॉल टाकला त्या ठिकाणी रोहितने आणि फक्त पिक केलं. बॉलला दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार विजय म्हात्रेंच्या बॅटमधून आला. यावेळेला ताकद वापरली. एक्साइटिंग द पॉवर. एक्सा कव्हरला रनिंग कॅच होईल का तर नाहीये. बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत हे सांगतात त्या ठिकाणी विजय म्हात्रे. सलग 2 मोठे फटके यावेळेला बॅटच्या टो एंडला मिडॉनला आहेत. जिनीत फेकी झाली वेगवान. विकेटची संधी. अपील झाली जोरदार. चेक केलं जाईल. पास कॉल. यस फिंगर गोज ऑफ. बाद घोषित त्याने केलं सॉफ्ट सिग्नल परंतु चेक केलं जाईल. निर्णय पेंडिंग आहे. तर खेळाडू बाद विजय म्हात्रेंचा विकेट मिळाला. पुन्हा त्या जिनीत चर्चेमध्ये राहिला. थ्रो त्याने अतिशय वेगाने केला आणि खेळाडू बाद झाला. बघा ज्याने षटकार चौकार मारले ते मैदानाच्या बाहेर चालले. याहून काय हवं कोपरा संघाला. महत्त्वाचा विकेट मिळाला स्वर्गीय शीतल इलेव्हन कोपरा संघाला. धक्का बसला. नवीन खेळाडू विकास पाटील नॉन्ट्या 4थ्या क्रमांकावर. त्याला घाई करा प्लीज. सूचना असेल त्या ठिकाणी फिल्डिंग टीमला. मिडॉनमध्ये ज्या पद्धतीचं कार्य केलं जिनीतने कौतुकास्पद. कारण एका ॲक्शनमध्ये पकडणं आणि क्विक थ्रो करणं सोपं नाही आहे. ते करून दाखवलं ज्यावरती चांगलं कलेक्शन रोहितचं देखील पाहायला मिळालं. गॅदर बॉल केला त्या ठिकाणी जिनीतने. यावेळेला राकेश पणीकरचा धमाका. मिड विकेटच्या बाहेर उंच आणि लांब असा षटकार होतो. शेवट गोड केला राकेश पणीकरने आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिल्या 15 धावा आल्या त्या विदाऊट लॉस शीतल इलेव्हन कोपरा संघासाठी. परंतु या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 2 गडी बाद 17.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात. आता 3 ओव्हरमध्ये 40, 18 चेंडू आणि 40चं समीकरण बाकी आहे. पर ओव्हर 13.33. चांगली बॅटिंग, जशास तसं प्रत्युत्तर ज्याला म्हणता येईल. टीट फॉर टॅट तर केलं राकेश पडीकर आणि विजय म्हात्रे या दोन्ही फलंदाजाने. अपवाद आपण जर पाहिलं तर सुजयचा विकेट, त्यानंतर रनआउटचा विजय म्हात्र्यांचा विकेट, तोही अपवाद राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. अन्यथा रन रेट चांगला आहे, रिक्वायर्ड रन रेटपेक्षा पुढे. चला घाई करा, ही सूचना मात्र सातत्याने आम्ही देऊ, कारण प्रत्येकाला लवकर घरी जायचं. आयोजकांना देखील विश्रांती मिळेल, पण उद्या त्यांना सज्ज व्हावं लागेल. उद्याच्या रात्रीसाठी 5 रात्रीची रंगणारी स्पर्धा. तर गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलाय जिनीत पवार, समोर विकास. हा तर फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. त्या ठिकाणी पंचांनी बॉल वाईड तर बॉलला वाईड घोषित केलं आहे. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, 18वरती पोहोचेल. त्या ठिकाणी बॅटिंग करणारा गावदेवी देवीचा पाडा हा संघ. धावसंख्येमध्ये बदल 18-18. आता येणारे बॉल 18-39. 13ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. पर ओव्हर मागे एक्स्ट्रा रन खर्च केली. जिनीतने वेगावरती स्वार होतोय, बरोबर ब्लॉकरमध्ये हा बॉल टाकला. थोडासा आउटचा ऑफ स्टंप. त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला जिनीतच्या माध्यमातून. 17 चेंडू विजयासाठी 39 धाबा. 17 बॉल 39चं समीकरण आहे मैदानामध्ये. मॅच आपण जर पाहिली तर 50-50. विनिंग प्रेडिक्शन 50% राहील. दोन्ही संघाच्या वाट्याला फ्लाईट दिली, गती काढली, फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपलाय. आणि इथे मात्र काय घडलंय, विकेट मिळाला. ज्या बॉलमध्ये एखादा मोठा फटका यायला होता तिथे मात्र सॉफ्ट डिसमिसल झाले विकास पाटील. पवारचं पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले बघा, थोडासा मागून टाकला बॉल, बॅकअप द हँड. त्याच्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला विकास पाटीलचा. आणि त्या ठिकाणी चांगला झेल देखील टिपला मिडऑफमध्ये. त्यानंतर शरद फडके हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आतापर्यंत आहे 18, अजून 39 हव्यात 16 चेंडूमध्ये. 16 बॉल 39. शरद फडके मिडल ऑर्डरमधला अनुभवी खेळाडू, जर्सी क्रमांक 45. रोहित शर्माची आठवण होईल या क्रमांकावरती, नेहमी प्रत्येकाचं लक्ष राहिलं. आणि इथे प्रहार केलाय, क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग, ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती मात्र चांगलं टायमिंग शरद फडके यांचं पाहायला मिळालं. मिड विकेटला क्लिअर करत मात्र इथे आला हा षटकार. मिळाला तो मात्र गमावलेला नाही आहे देवीचा पाडा संघाने. हे वैशिष्ट्य आहे या मॅचमध्ये, कारण धावा येत आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा षटकाराला शरद फडक्यांच्या बॅटमधून चिनीच्या अगेन्स्ट 15-33चं समीकरण आहे आता मॅचमध्ये. आणखीन एकदा क्या बात आहे, जागा बनवली, बॅकफुटला आले, स्लॉग हिट करत असताना मिड विकेटच्या बाहेर लगातार दुसरा धमाका. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, शरद फडके सांगतात षटकार. लगातार 2 षटकाराने आता सामना फिरवला अक्षरशः. 14-27, 14 बॉल 27 वरती आता हे समीकरण आलंय. चांगली बॅटिंग शरद फडके यांच्याकडे होताना पाहायला मिळाली. सलगचा तिसरा येईल का,
लॉफ केला तर विकेट हवा होता. या ठिकाणी स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाला तो विकेटही मिळाला. या ओव्हरमध्ये 2 षटकार जरूर लगावले परंतु प्रत्युत्तर दिलं जिनीत पवारने. विकेट मिळाला शरद फडके या फलंदाजाचा. झालाय रोशन पाटील हा खेळाडू. यावेळेला हलकीशी कडा घेतली. बॉल चालला गली क्षेत्राकडे. पॉइंट रिझन आणि गलीच्या बरोबर अगदी मधोमध त्या ठिकाणी फील्ड केला. चेंडूला रन मात्र मिळाले सिंगल. आता समीकरण बनलंय 12 बॉल आणि 26 धावा. चला एकत्र पण येऊ नका प्लीज. स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाच्या खेळाडूंना विनंती राहील आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग सेटअप. 12 बॉल 26 चं समीकरण. प्लीज सर्व खेळाडूंना सूचना असेल विकेटमध्ये उभे राहू नका. आपण बाजूला टीम हडल घ्या. टीम मीटिंग करा परंतु आपण एकत्र यायचं नाही. 12 बॉल 26 धावा. 13.00 हा रिक्वायर्ड रेट या मॅचमध्ये आला आहे. 12-26 चं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी आहे. मॅच ऑन. राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2025चं हे भव्य दिव्य पर्व. पहिल्या रात्रीचा खेळ आपण या ठिकाणी पाहू शकाल. आणखीन एक सामना पेंडिंग आहे. डिसायडर मॅच राहील. यानंतर पुढचा सामना क्वालिफायर मॅच असेल. तर पुढचा सामना यश कोळी गोलंदाजी मार्कमध्ये समोर रोशन पाटील त्याच्याबरोबर राकेश पणीकर आहे. 12-26 फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झाला आहे धाबा वाचवण्यासाठी. आणि इथे आपण पाहता मिड विकेटच्या हातामध्ये हा फटका चाललाय. थोडी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये. टायमिंग चांगलं होतं परंतु ताकद कमी. झेलबाद झाले रोशन पाटील. आता 11 बॉल 26 धावा. आता 26 धावा. 11 बॉल आणि 26 हे समीकरण आहे. आता क्रीडांगणाच्या आतमध्ये नौका खेळाडू रोहित म्हात्रे चाललाय. अजूनही मैदानामध्ये सलामीर राकेश पणीकर उभा आहे. तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित असेल गावदेवी देवीचा पाडा संघ. कारण त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. त्याच्याकडे असणारी क्षमता पण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. परंतु यश कोळीचं हे षटक कट करायचं आहे. एज अँड टेकन. फिंगर गोज अप. बेन अंपायरकडे लक्ष द्या सांगतात. त्या ठिकाणी विकेट किपरला स्क्वेअर लेग पंच आमचे खेळाडू बाद घोषित केला. त्यामुळे आता इथे आपण जर पाहिलं गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. कहाणी में ट्विस्ट. 10 बॉल 26. दहा चेंडू 26. राकेश पणीकर आता स्ट्राईकसाठी तडफडतोय. त्याला स्ट्राईक हवी आहे. बघा 2 बॉल त्याने फेस केले. एक षटकार एक सिंगल त्याच्या बॅटमधून पाहिली. सलामी आलेला खेळाडू तिसऱ्या ओव्हरमध्ये आहे उभा परंतु 2च बॉल त्याला फेस करण्याची संधी मिळाली. 10 बॉल 26चं समीकरण मैदानामध्ये आहे. बॅकफुटला आले. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. सॉफ्ट डिसमिसल.
इथे मात्र तुचलमय आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे देवीचा पाडा संघाचे. आणखीन एक खेळाडू बाद लकीला मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि यश कुल्ला मात्र या स्पर्धेमध्ये यश त्याने संपादित करून दाखवलंय. विकेट हॅट्रिक पूर्ण केली या खेळाडूने. 9 बॉल 26. नऊ चेंडूमध्ये विजयासाठी आपण आता पाहत आहे 26. भालचंद्र पाटील 3 सलग विकेट घेतल्या आता यश कोळीने. 3 विकेट. वेगवान बॉल लेग लॉन्च करायचा प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आणि त्याहीपेक्षा स्ट्राईक मिळाली राकेश पणीकरला. 8-25. कालच्या रात्रीमध्ये बामणनोगीचा क्रिसने सलग 5 विकेट घेतले होते एका ओव्हरमध्ये. फायपर पूर्ण एका ओव्हरमध्ये केला आणि आता 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 8 चेंडू आणि 25 धावा. 8 बॉल 25 हे 2 बॉल फार निर्णायक आहेत आणि जर का राकेश पणीकरचा विकेट मिळाला तर दबाव देवीचा पाडा संघावरती. यावेळेला राकेश पणीकरचा विकेट मिळेल का नाही पाहायचं आहे. बॉल वॅकंट एरियामध्ये पडलाय. सेकंडचा कॉल. रन आउटची संधी. बघा डबल माइंडेड थ्रो होता. या ठिकाणी 2 धावा आल्या. अजूनही मॅच ऑन आहे. 7 बॉल 23. राकेश पणीकर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पुढे इथे 1 रन शॉट. यस बघा 1 रन शॉट आहे. लक्षात असू द्या दोन्ही स्कोरर 1 रन शॉट आहे. त्यामुळे आता 1 रन कमी होईल अकाउंट्समधनं. 33 धावा म्हणजे येणारे 7 बॉल 24 धावा. अति घाई संकटात नाही. राकेशला स्ट्राईक हवी होती त्याने मात्र पॉपिंग केलीतला बॅट ग्राउंडिंग केलीच नव्हती. हे पंचांच्या निदर्शनास आलं. येस त्या साईडला पुढच्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला भालचंद्रने घाई केली. हे मात्र पंचाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे 1 रन शॉट. यावेळेला पूल केला बॉलला स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार चौकार. आता 6 चेंडूमध्ये 20 धावा. बघा पहिला बॉल महत्त्वाचा राहील कारण पहिल्या बॉलवरती भालचंद्र स्ट्राईक एंडला असेल. तो सिंगल काढून राकेशला स्ट्राईक एंडमध्ये आणेल का नाही हे पाहावं लागेल. 6 बॉल 20 होत्या. 8 बॉल तेव्हा 1च रन दिली. यस अगदी योग्य स्कोरिंग चालू. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आहेत रोहित. 6 बॉल 20चं समीकरण उरलं मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. कोपरा संघ शिरोली संघ पण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. थोडं वॉर्मअप करा. मध्यरात्र झाली. स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. आता देवीचा पाडा संघाला 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. पराभव आणि विजय यामधला दुवा कोण असेल या मॅचमध्ये तर तो खेळाडू राकेश पणीकर. कोपरा संघासाठी मोठे धोके देखील राहील जर का राकेशला लवकर स्ट्राईक मिळाली. चला फिल्डिंग लावा. पंचांना विनंती असेल त्यांना आपण अलर्ट करा. आयोजकांकडून सूचना आली लक्ष सुद्धा प्लीज. रात्रीचं क्रिकेट आणि डे क्रिकेट फार जमीन आसमानाचा फरक आहे. या रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला घाईच करावी लागेल. घाईपेक्षा तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावं लागेल. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे अक्षय पाटील. शेवटचं षटक 6 चेंडूमध्ये त्याला 20 धावा डिपेंड करायचं. तर एका बाजूने भालचंद्र सिंगल घेऊन राकेशला स्ट्राईक द्यायचे कारण टीमचा सलामीवीर अजूनही विकेटमध्ये उभा आहे. 3 मोठे फटके हवेत या मॅचमध्ये सामना जिंकायचा असेल तर देवीचा पाडा संघाला. 6 बॉल 20 असा हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. रोमांचक परिस्थितीमध्ये आलाय. परंतु राकेशला काय स्ट्राईक मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी खरं तर आपण पाहिली भेदक राहिली या ठिकाणी. स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाची दबाव टाकला आता भालचंद्रवरती. 5 चेंडू 20 पर बॉल. 400च्या स्ट्राईक रेटनं चौकार मारावा लागेल प्रत्येक चेंडू मागे. किमान 5 चौकार किमान 3 षटकार 2 धावा असंही चालेल परंतु स्ट्राईक किंवा मिळेल. भालचंद्र संघर्ष करतोय. अक्षय पाटील दबाव टाकतोय. थोडी अटॅकिंग फिल्डिंग लावली आता भालचंद्रची सिंगल रन रोखण्यासाठी. सर्कलच्या आतमध्ये फिल्डर बोलावलेत त्या ठिकाणी कोपरा संघाच्या संघ नायकाने.
थोडासा शरीरापासून बाहेर टाकला, अजून एक डॉट, निर्धाव चेंडू. राकेश पणीकर करील तरी काय करेल, कारण त्याला आता नॉनस्ट्रायकिंग एंडलाच उभा राहावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून मागचे ते 2 बॉल होते ते फार महत्त्वाचे होते, मी मगाशी उल्लेख केला, कारण तिथे तुम्हाला स्ट्राईक देखील तुमच्याकडे ठेवायची होती, एक मोठा फटकाही तुम्हाला खेळायचा होता. परंतु 5वा बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार चौकार आला, सिंगल आली होती. यावेळेला बॉलचा पाठला केला, वाईट बॉलचा इशारा आला त्या ठिकाणी. 4 चेंडू 19, 4 बॉल 19, 3 षटकार, 1 सिंगल मारावी लागेल आता भालचंद्रला. एक सिंगल जरी काढली तर 3 बॉल षटकार मारण्याची कॅपॅसिटी आहे राकेश पणीकरकडे, त्याला स्ट्राईक हवी आहे. भालचंद्र पाटील संघर्ष करतोय. 4-19. यावेळेला बॉलने उंची घेतली, चेल पकडला जाईल का तर नाही आहे. बघा सिंगल, सकाळी आपण मॉर्निंग वॉकला गार्डनमध्ये धावतो तसा धावला राकेश, त्याला माहिती आहे आता जे काय करायचं ते मलाच करावं लागेल. त्यामुळे स्ट्राईक त्याने स्वतःकडे घेतले. 3 बॉल 18 धाबा, 3 चेंडू 18 धाबा. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हिंमत, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत असं म्हणतात. आता हिमतीचा खेळ राकेश पणीकरला या मॅचमध्ये दाखवावा लागेल. सुवर्ण संधी आहे या सामन्यामध्ये हिरो बनण्याची राकेश पणीकरला. फुल टॉस, आणि हा सामना आता पूर्णपणे झुकला आहे तो म्हणजे स्वर्गीय शीतल 11 कोबरा संघाच्या बाजूने. क्या बात आहे, कमबॅक केलंय, ग्रेट कमबॅक. चला शिरवली संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. यश कोहलीने जे 3 विकेट घेतले सलग, ते सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट राहिले. कराटने दिले या सामन्याला यश कोहलीने. 2 बॉल 18, एका दुसरा चमत्कार या सामन्यामध्ये शिरकाव करून देईल गावदेवी देवीच्या पाडा संघाला. बघा उशीर झाला या फटक्यांना. मी मगाशी म्हटलं या खेळाडूकडे क्षमता आहे, काय फटका मारलाय जो पूर्णपणे फ्रस्ट्रेशन त्याच्या खरं तर बॅटमन त्याच्यावरती आला होता तो त्याने मात्र रिलीज केला. टेन्शन दबाव जो आला होता का तो मात्र रिलीज केला षटकारानंतर. 1 बॉल 12, 1 बॉल 12 आपण अनेक वेळा होताना देखील पाहिल्या. जर भीमर बॉल आला तर मात्र होऊ शकतं, या ठिकाणी मोठा फटका आला तर मात्र होऊ शकतं. प्रेडिक्शन आपण करू शकतो, पण जर तरला महत्त्व नाही आहे. 1-12. चला शिरोली संघाचा कॅप्टन व्यासपीठात आपण या टॉससाठी. विनिंग टीम कॅप्टनला आपण लगेच इन्व्हाइट करणार आहोत. आणखीन एक बघा सामना जिंकला असता राकेश पणीकर जितका वेळ नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा राहिला त्याचा फायदा खरं तर आपण पहिला स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघाला झाला. आणि इथे आपण पाहताय सलग 2 सामने जिंकत पुढचा संघ स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघ या ठिकाणी 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला. शिरवली विपक्ष कोपरा अशी लढत पाहायला मिळेल. तर सामनावीर या सामन्याचा यश कोहली यांनी एक षटकार देखील मारलाय आणि सलग 3 विकेट घेण्याचा पराक्रम केला. तर हा खेळाडू ठरलाय सामनावीर यश कोहली. कम ऑन द स्टेज अँड कॅप्टन रोहित लवकर या आपण टॉससाठी. थँक्स रोशन पाटील. आताच्या लढतीमध्ये इथे शीतल 11 स्वर्गीय शीतल 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघाने विजय संपादित केला. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला.